मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या आणि उपयुक्त विषयावर चर्चा करणार आहोत. गुंतवणुकीची सुरुवात आणि आर्थिक नियोजनाची पहिली पायरी. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी आर्थिक उद्दिष्टे असतात. घर विकत घेणं, पाल्यांचं शिक्षण, निवृत्तीसाठी आर्थिक सुरक्षा किंवा वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारांद्वारे संपत्ती निर्माण करणं. पण यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे. आज आपण पाहणार आहोत अविनाश परांजपे यांच्या धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड या पुस्तकाच्या आधारे सुरुवातीला आर्थिक नियोजन करताना काय लक्षात ठेवायला हवं आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स. तुम्हाला माहिती आहे का की आर्थिक नियोजन केल्याने केवळ बचतच नाही तर संपत्ती निर्मिती देखील केली जाऊ शकते. हे कसं घडतं आणि त्या मार्गावर नेण्याच्या किंवा नेणाऱ्या पहिल्या पावलावर काय लक्ष द्यावं हेच आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या आर्थिक यशाच्या प्रवासाला. मित्रांनो, आपण या प्रवासात नवीन असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे मागील महत्त्वाचे व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. आर्थिक नियोजन करताना काय लक्षात ठेवायचे? काही महत्त्वाच्या बाबींकडे मला तुमचे लक्ष वेधायचे आहे. पहिला मुद्दा, बचत आणि गुंतवणूक या वेगळ्या गोष्टी आहेत. नुसती बाजूला काढून ठेवलेली रक्कम म्हणजे बचत आणि गुंतवणूक म्हणजे संपत्ती निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारांकडे आपली बचत वळवणे. त्यासाठी बचत हे पहिलं पाऊल आहे. दुसरा मुद्दा, तुमची आर्थिक उद्दिष्टे जास्तीत जास्त स्पष्ट आणि मोजता येतील अशीच हवीत. उदाहरणार्थ, मला श्रीमंत व्हायचे आहे असे मोघम उद्दिष्ट ठरवण्याऐवजी पुढील 10 वर्षांनी माझी संपत्ती 50 लाख रुपये एवढी असेल असे उद्दिष्ट ठरवता येते. कारण त्यासाठी योजना आखून त्याप्रमाणे उद्दिष्ट साध्य होते आहे की नाही हे तपासता येते. महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी त्याचे इतर आर्थिक परिणाम काय होतील हे तुम्ही बघितले पाहिजे. हा तिसरा मुद्दा, जर तुमच्या पाल्याच्या शिक्षणासाठी आर्थिक तरतूद केली नसेल तर त्यासाठी निवृत्तीच्या तरतुदीतून पैसे वळवावे लागतील किंवा कर्जाचे पैसे घ्यावे लागतील. चौथा मुद्दा, आर्थिक नियोजन हे सर्वांसाठी आहे. मर्यादित पैशातून आपली उद्दिष्टे साधायची असतील तर योग्य नियोजनाला पर्याय नाही. किंबहुना जेवढे पैसे कमी तेवढी नियोजनाची गरज अधिक. कारण कमी साधनांमधून जास्त साध्य करायचे असते. पाचवा मुद्दा, आजची कृती हे उद्याची फळ आहे हे विसरू नका. तरुण वयापासून आर्थिक योजना तयार करणे हे फायदेशीर असते. कारण त्या वयात जी कृती केली जाते त्याची फळे नंतरच्या आयुष्यात मिळतात. बऱ्याच जणांना वाटते की तरुण वयात पैसा फक्त मिळवायचा आणि पाहिजे तसा खर्च करायचा. निवृत्तीचे नियोजन नंतर बघता येते. हा तुमचा गैरसमज आहे. सहावा मुद्दा, एकदा तयार केलेली आर्थिक योजना ही काही अंतिम नसते. त्यात वेळोवेळी परिस्थितीनुसार बदल करणे आवश्यक असते. कारण गृहीत धरलेल्या अनेक गोष्टींमध्ये आयुष्यातील विविध टप्प्यांवर पुढे बदल होत राहतो. उदाहरणार्थ, नोकरीतील किंवा कौटुंबिक परिस्थितीतले बदल. सातवा मुद्दा, आपल्या गुंतवणुकीवर वाजवी म्हणजेच रिझनेबल दराने परतावा मिळेल अशी अपेक्षा ठेवावी. भरमसाठ म्हणजे सुरक्षित गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा खूप जास्त अपेक्षा ठेवल्याने निराशा पदरी पडेल. आठवा मुद्दा, आर्थिक नियोजनामध्ये जोखीम संरक्षण म्हणजेच विमा आणि प्राप्तिकर नियोजन या दोघांचा समावेश असला पाहिजे. कारण आयुष्यात अनपेक्षित धक्के बसू शकतात. त्यासाठी आर्थिक तरतूद करणे शहाणपणाचे ठरते. परंतु कर नियोजनाला अर्थ नियोजन मानण्याची चूक करू नका. नववा मुद्दा, तुम्ही तयार केलेली योजना क्लिष्ट नसावी आणि त्यात इतरांची नक्कल नको. न पेलवणाऱ्या गुंतवणूक प्रकारांचा इतरांनी केले म्हणून त्यात समावेश करू नका. उदाहरणार्थ, जर फ्युचर ऑप्शन या प्रकाराची पूर्ण माहिती नसेल तर त्या वाटेला न जाणे
इष्ट ठरेल. म्हणूनच मित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही शेअर मार्केटचा बेसिक कोर्स मोफत बनवलेला आहे. त्यात तुमची नोंदणी करण्यासाठी तुम्ही संपर्क करा, जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेला आहे. आणि तुम्हाला इतरसुद्धा चांगले कोर्स करायचे असतील तर त्याची माहितीसुद्धा तुम्हाला तिथेच मिळेल. तर 10वा मुद्दा आहे अर्थनियोजनातल्या बारकाव्यांची. जर तुम्हाला पुरेशी माहिती नसेल तर नियोजन करताना व त्याच्या अंमलबजावणीकरता तुमच्या विश्वासू आर्थिक सल्लागाराची जरूर मदत घ्यावी. एवढे बोलून तुम्हाला अजून पुढील मुद्दे सांगू इच्छितो. तर वाजवी दराने परतावा म्हणजे किती दराने, असं जर तुम्ही विचारलं तर असा आकडा सांगणे कठीण आहे. तुम्हाला मिळणारा परतावा साधारणपणे तुम्ही घेत असलेल्या जोखमीच्या प्रमाणात असतो. सरकारी बँकेतल्या मुदत ठेवीवर जेवढा काही परतावा मिळतो त्याला जोखीममुक्त म्हणजेच रिस्क फ्री रिटर्न परतावा म्हणता येईल. जोखमीच्या गुंतवणुकीवर उदाहरणार्थ शेअरसारख्या जोखीममुक्त परताव्यापेक्षा साधारणपणे 4 ते 5% अधिक परतावा मिळावा ही वाजवी अपेक्षा म्हणता येईल. यातही परिस्थितीनुसार फरक पडू शकतो, पण जास्त जोखीम घेतली म्हणजे जास्त परतावा मिळेलच याची खात्री नसते. मोहापोटी केलेल्या गुंतवणुकीची जोखीम जास्त असते व त्यात मुद्दलच गमवायची वेळ येते. उदाहरणार्थ अल्प किमतीतले शेअर्स घेणे म्हणजे सट्टा खेळण्यासारखे आहे. आर्थिक नियोजनाचा आम्हाला काय फायदा आहे? आम्ही अधिक बचत करू शकत नाही अशी समस्या तुमची असू शकते. यावर उत्तर, जास्त बचतीकरता कसे प्रयत्न करावे हे अर्थनियोजनातून आर्थिकदृष्ट्या अधिक चांगले लक्षात येते. अधिक पैसा कसा मिळवता येईल यासाठी प्रयत्न करावा लागतो. खरे तर तेव्हा साधने म्हणजे पैसा कमी असतात तेव्हा नियोजनाची उपयुक्तता जास्त असते. उदाहरणार्थ जेव्हा शेतीसाठी पाणी अगदी कमी असते तेव्हा ठिबक सिंचनाने झाडांच्या मुळापर्यंत वाया न घालवता पाणी पुरवले जाते. अनेक जण या सूत्राने बचत करतात. कोणतं सूत्र पहा, उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत. पण असे न करता उत्पन्न वजा बचत बरोबर खर्च असे सूत्र आचरणात आणले पाहिजे. म्हणजे ठरलेली गुंतवणूक आधी करून मगच उरलेली रक्कम खर्चासाठी आहे असे समजले पाहिजे. तर नंतर वेगवेगळे तुमचे अजूनही मुद्दे असू शकतात, तर याबद्दलसुद्धा तुम्ही अधिक माहिती विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. आता नियोजन करताना काय लक्षात ठेवले पाहिजे ते मुद्दे पाहूया. आर्थिक नियोजनाच्या प्रवासात कोणते टप्पे असले पाहिजे ते आता लक्षपूर्वक ऐका. गुंतवणूकदार म्हणून भूमिका निश्चित करा. तुमच्या अपेक्षा काय आहेत आणि तुमची जोखीम क्षमता किती आहे. विचारपूर्वक आर्थिक दृष्टीने ठरवा की तुमचे उद्दिष्ट काय आहेत. कशाकरता, कधी आणि किती पैसे हवे आहेत ते निश्चित करा. ॲसेट ॲलोकेशन करा म्हणजे वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारात किती गुंतवणूक करायची ते तुम्ही ठरवा. गुंतवणुकीची म्हणजे सिक्युरिटीजची निवड ही करायची आहे. ठरलेल्या गुंतवणूक प्रकारातल्या उपलब्ध गुंतवणुकीची निवड करा. याबरोबरीने अजून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याचा विचार तुम्हाला पुढे नंतर करायचाच आहे. जसे की चक्रवाढ पद्धतीने मिळणाऱ्या परताव्याचा फायदा कसा घेतला पाहिजे. वाढणाऱ्या महागाईचा गुंतवणुकीवर काय परिणाम होतो. आपल्या जोखीम क्षमतेपेक्षा किंवा जोखीम क्षमतेचा अंदाज कसा घेतला पाहिजे. तर असे वेगवेगळे मुद्दे आहेत जे तुम्ही समजून घेतले पाहिजे. तर मित्रांनो, आर्थिक नियोजनाची पहिली पायरी उचलताना तुम्ही काय लक्षात ठेवायला हवं याबद्दल आपण खूप महत्त्वाचे मुद्दे पाहिले. आर्थिक दृष्टीने ठरवणं, योग्य बचत म्हणजेच योग्य उद्दिष्टे ठरवणे, योग्य बचत आणि गुंतवणूक योजना आखणे आणि यासाठी विश्वासू आर्थिक सल्लागाराची मदत घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्ही गुंतवणूक जी करता त्यात तुमचा फायदा अधिक आहे की जो तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला देतो त्याचा फायदा जास्त आहे हे जरूर पडताळून पहा. नाहीतर तुमच्याकडून कमिशन लोक
घेत राहतील. आपण इथे जे काही शिकलो तो एक मजबूत पाया आहे तुमच्या आर्थिक यशाचा. यशस्वी गुंतवणूक आणि संपत्ती निर्मितीची सुरुवात आहे या प्राथमिक पायऱ्यांवर. म्हणूनच आर्थिक नियोजन ही कधीही सुरू करा. जितका लवकर सुरू कराल तितका जास्त फायदा होईल. आता तुम्ही तयारी केली आहे आणि पुढच्या पावलांवर एक ठोस निर्णय घेतल्यास तुम्ही जे काही साध्य करू इच्छिता ते खूप सोपं होईल. त्यासाठी तुमचं मार्गदर्शन आणि यश हे तुमच्या हातात आहे. तुम्ही तयार आहात का तुमच्या आर्थिक भविष्याची दिशा निश्चित करण्यासाठी? जर तुम्हाला असेच मुद्दे वेगवेगळे हवे असतील तर तुमचे मुद्दे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमचे मागील महत्त्वाचे व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.